नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, इकडे महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या मराठी मीडियामध्ये गेले कित्येक महिने ऑपरेशन टायगर, ऑपरेशन टायगर या बातम्या आपण बघतोय. मग एकदा बोललं जातं की ऑपरेशन टायगर जोरात आहे, मग म्हणतात ऑपरेशन टायगर बारगळलेलं आहे. या सगळ्या अफवा बाजारात फिरत असताना तिकडे दूर दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये ऑपरेशन झाडू होऊन गेलेलं आहे. आणि ऑपरेशन झाडू याचा अर्थ ज्या पक्षाची निवडणूक निशाणी झाडू आहे, केरसुणी, त्या आम आदमी पक्षामध्ये अचानक राज्यसभेत जे 10 खासदार आहेत त्यापैकी 7 खासदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करवायची घोषणा करून टाकलेली. अगदी काल परवाची गोष्ट असेल, मला वाटते 15-20 दिवस झाले असतील. आम आदमी पक्षाचे सर्वोच्च नेते केजरीवाल, अरविंद केजरीवाल यांचा अत्यंत विश्वासू मानला जाणारा सहकारी राघव चड्ढा याची केजरीवालनी राज्यसभेतल्या उपनेते पदावरून, पक्षाच्या गटनेत्याच्या उपनेते पदावरून हकलपट्टी केली आणि त्याच्या जागी अशोक कुमार मित्तल नावाच्या दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक केली. तसं पत्र पाठवण्यात आलं आणि त्याबद्दल राघव चड्ढा यांनी सोशल मीडियावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. आणि आपण आपलं पद गेलं असलं तरी आपण राजकारणातून संपलेलो नाही किंवा राजकारणातून पुसलो गेलेलो नाही, असं ठामपणे त्यांनी सांगितलं होतं. आणि तिथूनच चाहूल लागली होती की आम आदमी पक्षामध्ये काहीतरी मोठी घडामोड घडते. आणि त्याचं कारण सरळ होतं. स्वाती मालिवाल नावाची आम आदमी पक्षाची राज्यसभेतली सदस्य अशीच जवळजवळ 1.5-2 वर्षापूर्वी पक्षातून बाहेर पडली होती किंवा तिला पक्षातून बाजूला करण्यात आलं होतं, वगैरे वगैरे वगैरे. आणि नंतर तर ती दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी केजरीवालच्या मागे हात धुवून लागली होती. निवडणुकीतला खरा विरोधी पक्ष किंवा केजरीवालसाठी आव्हान असलेला भारतीय जनता पक्ष जेवढे दिल्लीतल्या आम आदमी पार्टी सरकारचे, केजरीवाल सरकारचे ढिंडवडे काढणार नाही, इतकी केजरीवालच्या अब्रूची लक्तर रोजच्या रोज व्हिडिओ बनवून स्वाती मालिवाल जगाच्या वेशीवर टाकत होती. जणू काय पक्षातून हकलपट्टी झाल्यानंतर आपल्या पक्षाला संपवणं हे स्वाती मालिवालने आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट बनवलं होतं. आणि त्याला कारण होतं. 10 वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतर किंवा 10 वर्ष मुख्यमंत्री असताना केजरीवालला असं वाटायला लागलं होतं की आता आपल्याला कोणी हरवू शकत नाही. आणि त्यांनी ते बोलून पण दाखवलं होतं. गेल्या वर्षी झालेल्या 2025च्या प्रारंभी झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांनी जाहीरपणे सांगितलं होतं, मोदीजी आप हमको दिल्ली में हरा नहीं सकते, इस जन्म में तो हरा नहीं सकते, आपको दूसरा जन्म लेना पडेगा, वगैरे वगैरे. आठवतं ना? हा. तर त्याच निवडणुकीत त्यांचीच एक जुनी सहकारी आणि आम आदमी पक्षाची स्थापना होण्यापूर्वीची केजरीवाल यांची सहकारी स्वाती मालिवाल, जिला त्यांनी दिल्ली महिला आयोगाचं अध्यक्षपद पण काही काळ दिलं होतं खासदार होण्यापूर्वी, अशी स्वाती मालिवाल दिल्लीच्या गल्ली कुच्यामध्ये फिरून, मोहल्ल्यामध्ये फिरून, वस्त्यांमध्ये फिरून केजरीवाल सरकार बनल्यापासून दिल्लीचं कसं वाटोळं झालंय याचे व्हिडिओ बनवून सांगत होती. मोहल्ला क्लिनिक, अत्याधुनिक उच्च शिक्षण देणाऱ्या शाळा, या सगळ्याचं जे काही ढोंग होतं त्याचा पर्दाफाश स्वाती मालिवालने केला होता. पण केजरीवालची फसगत अशी झाली होती की तिला पक्षातून काढून टाकू शकत नव्हते. कारण काढून टाकलं तर ती कुठच्याही पक्षात जायला स्वतंत्र होती. त्यामुळे तिला पक्षापासून सुटका द्यायची नाही, म्हणून केजरीवाल यांनी स्वाती मालिवालची पक्षातून हकालपट्टी केली नव्हती.
पण ती तर हट्टाला पेटली होती की केजरीवालला नामशेष केल्याशिवाय आता थांबणार नाही. आणि त्याचं कारण असं होतं की जो काय शीश महाल केजरीवालनी मुख्यमंत्री निवास म्हणून मानला होता, तिथे ती गेली असताना तिच्यावर केजरीवालचा अत्यंत विश्वासू गुंड विभूती कुमार याने हल्ला केला होता, तिला जखमी केली होती, तिला बेदम मारहाण केली होती. आणि मुख्यमंत्र्याच्या केजरीवालच्या इशाऱ्यावरून आपल्याला मारहाण करण्यात आली असा स्वाती मालिवालचा दावा होता. मार खाल्ल्यानंतर सुद्धा ती पक्षाशी केजरीवालची एकनिष्ठ होती. काहीतरी तडजोड केली जाईल अशी तिची अपेक्षा होती. आणि केजरीवाल यांचा तिसरा विश्वासू संजय सिंग याने तर पत्रकार परिषद घेऊन स्वाती मालिवालच्या बाबतीत केजरीवालच्या निवासस्थानी झालं ते गैरलागू होतं अशी ही माहिती दिली होती. पण जेव्हा पुढे काही होत नाही आणि विभूती कुमारला केजरीवाल आपल्या गुंडाला संरक्षण देत आहेत पण आपल्या महिला सहकार्याला वाऱ्यावर सोडून देत आहेत असं दिसल्यावर स्वाती मालिवाल यांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला आणि जवळजवळ 40 तासानंतर घडलेल्या प्रकाराबद्दल रितसर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पुढल्या काळात जी काही चौकशी झाली त्यातून बऱ्याच गोष्टी समोर आल्या. पण केजरीवाल हा इतका अट्टल बदमाश आहे की त्याने पुरावे नष्ट करण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानातल्या सगळ्याच्या सगळ्या सीसीटीव्ही फुटेजचं रेकॉर्डिंग होतं ते डिलीट करून टाकलं होतं. पण असो, स्वाती मालिवाल थकली नाही. आता केजरीवालच्या पक्षामध्ये धुमाकूळ होत असेल तर करणाऱ्या स्वाती मालिवालला भाजपच्या केंद्र सरकारने संरक्षण दिलं तर नवल नव्हतं. आणि तिथून याची सुरुवात झाली. स्वाती मालिवाली सुरुवात होती मी एवढ्यासाठी म्हणतो की केजरीवालला दारू प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतर पक्षातर्फे जी आंदोलनं करण्यात आली त्यापासून स्वाती मालिवाल दूर होती, ती अमेरिकेत होती. आणि तसाच दुसरा सहकारी दीर्घकाळ विश्वासू असलेला सहकारी राघव चड्ढा पण युरोपला गेला होता, ब्रिटनमध्ये होता आणि तो केजरीवालसाठी परत आलेला नव्हता. त्याच्या डोळ्याचं वगैरे ऑपरेशन असं काय काय सांगितलं जात होतं. आणि मी त्याच्यावर यापूर्वी व्हिडिओ केलेला आहे. राघव चड्ढा हा केजरीवालची चड्डी काढून टाकणार आणि आता तीच वेळ आलेली आहे. राघव चड्ढावर कुठलेही आरोप नाही, त्याच्यावर कुठलीही धाड पडलेली नाही. त्यामुळे भाजपने ईडी आणि सीबीआयचा दबाव आणून त्याला पक्षातून बाहेर पडायला लावलंय वगैरे फोडला असा आरोप कोणी करू शकत नाही. पण त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे राघव चड्ढाने 24 तारीखला पत्रकार परिषद घेऊन राज्यसभेतल्या 10 पैकी 7 आम आदमी पक्षाचे खासदार हे भाजपमध्ये सहभागी होणार आहेत आणि घटनेच्या तरतुदीनुसार सहभागी होणार आहेत अशी घोषणा करून टाकली. आणि त्यामध्ये एक नाव धक्कादायक आहे. ते नाव आहे अशोक कुमार मित्तल. वे राघव चड्ढाची उपनेते पदावरून हकलपट्टी करत केजरीवालनी ज्याची उपनेता म्हणून नवी नेमणूक केली त्याचं नाव सुद्धा अशोक कुमार मित्तल आहे. पण तो पण राघव चड्ढा बरोबर आम आदमी पार्टी सोडून भाजपमध्ये सहभागी होणार आहे. तिसरं नाव आहे संदीप पाठक. आणि संदीप पाठक हा बाकी इतर कोणापेक्षाही महत्वाचा असा आम आदमी पार्टीचा सदस्य, खासदार आणि नेता आहे. संदीप पाठक याने सुरुवातीपासून आजपर्यंत आम आदमी पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी अपार कष्ट घेतलेले आहेत. अपार कष्ट घेतलेले. तेवढे राघव चड्ढा असो किंवा सिसोदिया असो कोणीही नाही. संघटनेची बांधणी करणं. दिल्लीची सत्ता गमावली असली तरी आम आदमी पक्षाकडे आज पंजाबचं सरकार आहे. पंजाबची राज्यातली सत्ता आहे ज्याच्यावर केजरीवाल जाऊन चैन करतायत. पंजाब सरकारचं विमान जे पंजाबच्या मुख्यमंत्री किंवा मंत्र्यासाठी उपलब्ध आहे ते घेऊन केजरीवाल अख्ख्या देशात कुठेही फिरत असतात. केजरीवालचा पंजाबशी संबंध काय?
पंजाब सरकार किंवा पंजाबची सत्ता ही केजरीवालच्या ऐशोरामासाठी आम आदमी पार्टीला मिळाली आहे असं मानायला हरकत नाही, अशी परिस्थिती आहे. आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतल्या खासदारांना मिळालेल्या सरकारी जागा आणि बंगले आहेत, त्याच्यामध्ये दिल्लीत केजरीवाल आणि मनीष सिसोदिया वास्तव्य करत असतात. हरभजन सिंग नावाचा जो माजी क्रिकेटपटू आहे, तो सुद्धा आम आदमी पक्षाचा राज्यसभा सदस्य आहे आणि त्याचा सुद्धा समावेश या 7 खासदारांमध्ये होतो. त्याला सरकारकडून मिळालेला जो दिल्लीतला सरकारी बंगला आहे, तो सिसोदिया बळकावून बसलेले आहेत. म्हणजे दिल्लीतली मंत्रीपद गेली तरी हे अत्यंत निरपेक्ष आणि स्वच्छ चारित्र्याचे लोक सरकारी बंगले बळकावून बसलेले आहेत. असं मुद्दा इतकाच आहे की हे घडलं कसं. ते घडलं म्हणजे ज्या ज्या पक्षामध्ये सर्वोच्च नेता, आपण सर्वोच्च इतके आहोत की पक्षातले बाकी सगळे आपले नोकर चाकर आहेत आणि गुलाम आहेत असं मानायला लागतो, तेव्हा त्या पक्षामध्ये विघटन आपोआप सुरू होत असतं. लोकशाही मधल्या पक्षांचं राजकारण हे जोपर्यंत क्रिकेटच्या किंवा कुठच्याही सांघिक खेळाच्या टीम सारखं असतं तोपर्यंत ते यशस्वी होत असतं आणि तो पक्ष यशस्वीरित्या चालत असतो. पंडित जवाहरलाल नेहरू हे काँग्रेसचे सर्वोच्च आणि अत्यंत लोकप्रिय नेते होते. त्यांच्या नावावर चेहऱ्यावर काँग्रेसला मतं मिळत होती. पण त्याही नेहरूंना आव्हान देणारे अनेक नेते त्या काळात काँग्रेसमध्ये होते. नेहरूंबरोबर त्यांची खडाजंगी उडत होती. मी वाचलेला एक किस्सा आहे की नेहरूच एकदा कुठेतरी बोलले होते की आज माझं वय सरकत चाललेलं आहे आणि माझ्या नंतर काँग्रेस पक्ष चालवणार कोण. तेव्हा रफी अहमद किडवई नावाचे काँग्रेस नेते तोंडावर थेट तोंडावर नेहरूंना म्हणाले होते, आपल्या पदावरून खाली उतरा, मग कळेल तुमच्या नंतर काँग्रेस पक्ष कोण चालवेल, नेतृत्व कोण करेल. पण म्हणून रफी अहमद किडवई यांची पक्षातून हकलपट्टी झाली नव्हती. नेहरू आपल्या सहकाऱ्यांना दुय्यम नोकर चाकर म्हणून वागवत नव्हते, आपले सहकारी म्हणून वागवत होते, आपले कनिष्ठ सहकारी म्हणून वागवत होते, मित्रासारखं त्यांच्याशी वागत होते. टीम वर्क म्हणून नेहरूंनी काँग्रेस पक्ष चालवला होता. जी प्रथा इंदिराजींच्या काळात बारगळली आणि हळूहळू करत इंदिराजींच्या जवळचे कोणतं त्यांचे 2 पुत्र आणि बाकी सगळे नोकर चाकर गुलाम, आणि तिथून काँग्रेस पक्षाची घसरगुंडी सुरू झाली. पण ती बाधा हळूहळू करत इतर सगळ्या प्रादेशिक पक्षांपर्यंत जाऊन पोहोचली. सगळेच पक्ष एकामागून एक वंशवादी होत गेले आणि जेव्हा तिथल्या सर्वोच्च नेत्याला आपल्याशिवाय पक्षाला पर्याय नाही असं वाटायला लागतं आणि आपले सगळे गुलाम आहेत असं वाटायला लागतं, तिथून त्या पक्षाच्या संघटनेचं विघटन चालू होतं. जे आपण मुंबईत शिवसेनेमध्ये, महाराष्ट्रात आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये बघितलं. पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी बरोबर आहे, पण म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले सगळेच्या सगळे दुसऱ्या तिसऱ्या फळीतले नेते म्हणजे पवार घराण्याचे नोकर चाकर नव्हते. पण सुप्रिया सुळेंना ते समजू शकलं नाही आणि तिथे राष्ट्रवादी पक्षामध्ये बेबनाव सुरू झाला. तीच गोष्ट उद्धव ठाकरेंच्या बाबतीत सांगता येईल. बाळासाहेब हे इतके महान होते की त्यांच्या समोर उभं राहून बोलण्याची हिंमत त्यांच्या सहकार्यांमध्ये आणि पाठीराख्यांमध्ये नव्हती, कारण त्यांच्या नावावर त्यांच्या चेहऱ्यावर पक्ष चालत होता, मतं मिळत होती. पण तो करिश्मा, ती क्षमता, तो ऑरा उद्धव ठाकरेंकडे नव्हता. पण उद्धव ठाकरे सुद्धा आपणच बाळ ठाकरे आहोत, बाळासाहेब ठाकरे आहोत अशा थाटात वागत होते आणि इतरांना कुत्र्या मांजऱ्यासारखं, पाळीव जनावरांसारखं वागवत होते. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासारख्या एकनिष्ठ शिवसैनिकाला बंडाचा झेंडा खांद्यावर घ्यावा लागला.
त्याचं कारण उद्धव ठाकरे यांचा अहंकार हा त्यांच्यापेक्षाही मोठा झाला, त्यांच्या कर्तृत्वापेक्षा मोठा झाला. आणि अलीकडच्या काळात किंवा गेल्या 10-15 वर्षात तुम्ही पक्षांमध्ये झालेली फाटाफूट बारकाईने अभ्यासली, तपासली, तर तुम्हाला दिसेल की ज्या वेळेला सर्वोच्च नेता आपला सहकार्यांना नोकरा चाकरांसारखा वागवतो, गुलाम म्हणून वागवतो. राहुल गांधींकडे बघा, एकापेक्षा एक दिग्गज लोक काँग्रेस सोडून गेलेत, कारण राहुल गांधींना आपण जन्मजात राज्यकर्ते आहोत आणि आपल्या पक्षातले सगळे लोक आपले कौटुंबिक पारिवारिक नोकर चाकर आहेत असं वाटतं. आणि म्हणून मी उद्धव ठाकरे यांचं नाव का दिले शीर्षकामध्ये, की ज्या वेळेला पक्षाचा सर्वोच्च नेता उद्धव ठाकरे होतो तेव्हा त्याच्या पक्षात राघव चड्ढा सुद्धा एकनाथ शिंदे होऊ शकतो. आता विधान परिषदेची निवडणूक आहे. 4 वर्षापूर्वी अशाच विधानसभा निवडणुकीच्या वेळेला एकनाथ शिंदे हे विधिमंडळातले, विधानसभेतले शिवसेनेचे गटनेते होते विधानसभेतले. असं असताना सुद्धा विधान परिषदेच्या ज्या निवडणुका होत्या, ज्यामध्ये विधानसभेतले आमदार हे मतदार असतात, त्या मतदारांना त्यांची कामगिरी सोपवणं, जबाबदारी सोपवणं आणि त्याप्रमाणे सगळी रणनीती आखणं हे गटनेत्याचं काम असतं. जे गटनेता एकनाथ शिंदे होते त्यांना त्या विधान परिषदेच्या निवडणुकीतून खड्यासारखं बाजूला ठेवण्यात आलं. आणि आमदार वगैरे नसलेले पण ठाकरे परिवाराच्या कुटुंबातले एक्सटेंडेड फॅमिली असलेले वरुण सरदेसाई हे विधान परिषदेच्या निवडणुकीचं सगळं नियोजन करत होते आणि एकनाथ शिंदे यांना त्यापासून मैलो गणती दूर ठेवण्यात आलं होतं. आणि त्याच दिवशी, मतदानाच्या दिवशी, एकनाथ शिंदे उठले आणि आपल्या निवडक सहकार्यांना घेऊन सुरतला निघून गेले. कारण वरुण सरदेसाई एकनाथ शिंदेना सुद्धा आपल्या परिवारातला नोकर चाकर मानायला लागले होते आणि त्यांना रोखणं उद्धव ठाकरेंना शक्य झालं नाही. त्याचा परिणाम आपण बघितलेला आहे. तेच आम आदमी पार्टीमध्ये झालं. केजरीवाल, अरविंद केजरीवाल तुरुंगात होते, त्यांचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तुरुंगात होते. अशा वेळेला आपल्या जागी कोणाकडे तरी पक्षाची आणि सरकारची जबाबदारी सोपवणं आवश्यक होतं, जे त्यांनी खूप उशिरा आतिशीला मुख्यमंत्री करून केलं. पण मुद्दा असा होता की जेव्हा तुरुंगात जाण्याची वेळ आली तेव्हा झारखंडच्या हेमंत सोरेनने आपल्या चुलत भावाला मुख्यमंत्रीपदी बसवलं आणि तो पोलिसांच्या हवाली झाला. केजरीवालला ते करता आलं असं, पण केजरीवालने ते केलं नाही, कारण विश्वास कोणावर नाही. ज्या वेळेला माणसाचा अहंकार फुलत फुलत प्रचंड अकराळ विक्राळ होतो, त्यावेळेला त्याला आपली गुणवत्ता, क्षमता दिसेल अशी होते आणि तो भरकटत जातो. उद्धव ठाकरेंचं तेच झालं होतं आणि अरविंद केजरीवालचं सुद्धा तेच झालं. आणि ज्या पक्षामध्ये नेतृत्व उद्धव ठाकरेंच्या पातळीवर जातं, त्या पक्षामध्ये राघव चड्ढा आणि एकनाथ शिंदे यांना बंडाचा झेंडा खांद्यावर घ्यावा लागतो. आज हे राज्यसभेपुरतं झालंय, उद्या पंजाबच्या विधानसभेत झालं तर मला नवल वाटणार नाही. पुढच्या वर्षी पंजाब विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि तोपर्यंत तरी पंजाब मधलं आम आदमी पार्टीचं सरकार टिकेल का, हा प्रश्न आहे. कारण आपलं सरकार आणि आपल्या राज्याबाहेरचा कोणतरी नेता येऊन इथे राजाच्या थाटात जगतोय आणि आपण सगळे वंचित आहोत, असं जेव्हा पंजाबच्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना, आमदारांना वाटायला लागतं, तेव्हा त्यांचा राघव चड्ढा होणं अपरिहार्य होऊन जातं. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.